तर सभेला अजून वेळ आहे. आज हे सगळे माझे बांधव उन्हामध्ये होरपळत आहेत. मी खरं घरामध्ये बसून तुमची हालत बघू शकत होतो, टीव्हीवरती तुमचं चित्र बघू शकत होतो. माझं काय जातंय, निवडणूक आल्यानंतर मी तुमच्यासमोर येणारच आहे. पण ज्या वेळेला मला कळलं की बाबा महाराष्ट्राची आजची हालत एवढी वाईट आहे, मुख्यमंत्री कुठे आहेत माहिती नाही. बरं आता मला एक सांगायचं, खरं सांगायचं, कारण आपला हा दौरा शिवसंवाद दौरा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं मी काही भाषण नाही करायला आलो. आज मी काही नेता म्हणून तुमच्याकडे आलेलो नाही, मी तुमचा मित्र म्हणून आलेलो आहे. मित्र, आणि संकटाच्या काळामध्ये धावून येतो तो मित्र असतो. सत्यनारायणाच्या पूजेला सगळेच येतात प्रसाद घ्यायला, मला सत्यनारायणाच्या पूजेला प्रसादाला यायचं नाही. हे बघा, हे आपले कृषी मंत्री आहेत, माहिती आहे का कोण आहेत? नाही बघा, मी तुमची मस्करी करायला नाही आलो बाबांनो. हा माणूस आपला तर शिवसैनिक आहे, पण आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात. बघितलं तुम्ही कसा दिसतो माणूस? जाड आहे, बारीक आहे, तरुण आहे, म्हातारा आहे, उंच आहे, बुटका आहे, चष्मा घालतो, लोकांना टोप्या घालतो माहितीये, पण स्वतः टोपी घालतो का नाही माहित. म्हणून मी असं पोस्टर लावायला सांगितलं कडे. हे पोस्टर मला गावागावात दिसलं पाहिजे, लावणार काय? हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कारभार असा आहे, तरी मायेचं छप्पर, मायेचं छत या महाराष्ट्रावरती आणि इकडे धरलेलंच नाही. सगळा सगळा दुष्काळ, कारभाराचा सुद्धा दुष्काळ. आणि आता शरद पवार म्हणतायत, मान्य करतायत की राज्यामध्ये आणि देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आहे. केवढा मोठा शोध लावला, केवढा मोठा शोध लावला. आणि जे काय आता मिळत नाही, तूर डाळ मिळत नाहीये, 100 रुपये किलो आयात करणार आहे. आता दादा तू काय बोलला, साखर मिळत नाहीये, साखर भाव वाढलेले आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगायला लावलंय, आपल्याला भीक नकोय. अरे महाराष्ट्राचा शेतकरी भिकारी नाहीये, भीक मागायला आलेला नाहीये. तुमची भीक आम्हाला नकोय. शरद पवारांना म्हणा, तुम्ही सोनिया गांधींची भांडी घासा, आम्ही भांडी घासत नाही. बाळासाहेब थोरात म्हणा, तुम्ही सोनिया गांधींची भांडी घासा. अशोक चव्हाण म्हणा, तुम्ही भांडी घासा. हा महाराष्ट्राचा शेतकरी भांडी घासायला जन्माला आलेला नाहीये. आणि याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जे सरकार येणार आहे तुमच्या आशीर्वादाने, जो मुख्यमंत्री तिकडे बसणार आहे, तो मुख्यमंत्री सोनियाबाईंची भांडी घासणार नाही, दिल्ली समोर नाक घासणार नाही, तो शेतकऱ्यांसमोर नतमस्तक होईल. काँग्रेस का हात आम आदमी के साथ काय कोणाचा हात आहे, कशासाठी हात आहे? हा काँग्रेसचा अत्याचार करणारा हात, आणि त्या हाताला बांधलेलं राष्ट्रवादीचं घड्याळ, घड्याळ सोडून टाकूच, पण शेतकऱ्यांवरती लाठा मारून त्यांची डोकी फोडणारा हा येत्या विधानसभेत मुळासकट उठून फेकून टाकल्याशिवाय त्याच्यासाठी तुमच्यामध्ये किती हिंमत आहे का हिंमत? तुमच्या मंगळात ताकद आहे काय? हात वरतून दाखवता का मला? सगळ्यांनी हात वर करायला बरोबर तुमची ताकद काय करा. आपलं असं सगळ्यांशी मी बोलत बोलत पुढे जातोय. महाराष्ट्रात फिरणार आहे, मी फिरतोय. आणि या दौऱ्याचं स्वरूप हे भाषणाचं नाहीये. मी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय. काय काय ठिकाणी मी शेतकऱ्यांना तुमच्यातलेच कोणाला तरी इकडे समोर बोलून सुद्धा त्याला बोलायला सांगतोय. जवळपास 10 वर्ष झाली आपलं हेच सरकार आहे, पुन्हा 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 चालू, मागील पानावरनं पुढे चालू. किती पाऊस आहे, किती पूर आहे. शाबास शाबास. कोण बोलला, कोण बोलला? दावा तो बघ कसा हुशार माणूस आहे. बरोबर बोलला. घोषणांचा पाऊस आणि आश्वासनाचा पूर. तुम्ही वाहून जाणार. आता सगळ्या ज्या काही घोषणा चाललेल्या आहेत की आता फार नियमन आम्ही रद्द करू. इतक्या वर्ष कशाला मग बसले होतात? निवडणुकीच्या तोंडावर करतात. बरोबर बोलला दादा. गेल्या वेळेला सुद्धा
पहिलं तुम्हाला वीज बिल माफ करू कोण बोललं होतं? आपले शिवसेना प्रमुख बोलले होते. विसरता तुम्ही, म्हणून फसता. पहिलं 2004 साली संभाजीनगर मध्ये ज्या वेळेला आपलं अधिवेशन झालं, शिबिर झालं, हे थोडं तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच दिवशी तिथल्या वृत्तपत्रात बातमी होती की संभाजीनगर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी मारून जीव दिला. आणि तेव्हा खैरे साहेब होते. बाळासाहेबांनी सांगितलं की चंद्रकांत तुम्ही जा, त्या शेतकऱ्याच्या घरात जा, जी लागेल ती मदत द्या. आणि मग त्याच शिबिरात बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की सगळ्या शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करू आणि शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करू. ही घोषणा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशी एक भगवी लाट पसरली. सुशील कुमार काय, सगळी काँग्रेस खालपासून वरपर्यंत हादरून गेली. त्यांना वाटलं आता आपली खुर्ची गेली. आणि मग मुख्यमंत्री होते, त्यांनी ताबडतोबीने 0 रकमेची बिल तुम्हाला पाठवायला सुरुवात केली, बरोबर ना? आणि मग तुम्ही काय विचार केलात? अरे शिवसेना म्हणते उद्या करू, हे तर आजच करतायत. त्याला जेव्हा विचारलं की तुम्ही 0 वीज बिल माफीची घोषणा केली होती, आता शेतकऱ्यांना दाम दुपटीने बिल येत आहेत, काय करणार? तेव्हा विलासराव म्हणाले होते की निवडणुकीत जे बोलतो ते करायचंच असतं असं नाही. प्रभाराव म्हणाले होते की ती तर आमची प्रिंटिंग मिस्टेक होती. झालं नाही सगळं, आठवलं का सगळं आता हे तुम्हाला? आता विसरून जा, चालणार नाही बाबा. हा तुळजापूर मतदारसंघ आहे ना. अरे अख्ख्या देशाचं श्रद्धास्थान तुळजा माता, ज्याने शिवरायाला आशीर्वाद दिले, ती तुळजा माता या तुमच्या मतदारसंघात, त्याच्या घरात तुम्ही राहता. पण मग त्या तुळजा मातेने शिवरायाला सुद्धा भवानी तलवार दिली होती. ते तुळजा माता तुमच्याकडे बघत असेल की अरे काय हे माणसं, अजून यांना माझ्या तुळजापूरवरती शिवसेनेचा भगवान आहे फडकवता आला. कशी तुम्ही माणसं? अरे जिने मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवरायाला भवानी तलवार दिली होती आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला वाघनखं शिवरायाला दिली होती, ती तुळजा माता प्रत्यक्षात तिच्या घरात तुम्ही राहता. तिच्याकडनं तुम्ही काहीतरी घ्या. आता सांगा मला, इकडचं पीक कोणतं आहे? काय नाही, तूर पेरणीच नाही, अजून काहीच नाहीये. आणि शरद पवार म्हणतायत, आता मान्य करतायत की देशातलं अन्नधान्य उत्पादन घटलेलं आहे, म्हणून तूर डाळ आम्ही आता आयात करणार आहोत. साखर सुद्धा आता कमी पडते, साखर सुद्धा महाग होते, म्हणून साखर सुद्धा आम्ही आयात करणार आहोत. जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा आपल्या बोडक्यावरती बसली तर कदाचित दुर्दैवाने शेतकरी सगळा आत्महत्या करून संपेल आणि पवार साहेब म्हणतील आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी शिल्लक राहिलेले नाही, आम्ही शेतकरी सुद्धा आयात करू. पण हे शिवसेना होऊ देणार नाही. अरे जर गरज पडली तर पवार काय सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीला आम्ही निर्यात करू, पण आम्ही शेतकऱ्याला जगल्याशिवाय राहणार नाही. हे फसवणूक आता खूप झाली. आम्ही 2015 साली प्रत्येकाच्या घरात पाणी आणून देऊ, तोपर्यंत काय मरायचं? 2020 साली सगळीकडे वीजच वीज होईल. अरे पण तोपर्यंत तू तरी राहशील का लेका? आणि आम्ही तर राहू. आता जगावं कसं ते सांग. माझ्या घरामध्ये चूल पेटत नाही आणि तो दिवा काय पेटवणार? आणि म्हणून हे सगळे नतद्रष्ट आहेत, यांच्या गाड्यांवरचे दिवे आता विझवून टाकायचे आपल्याला. जी जी वचनं त्यावेळेला आम्ही तुम्हाला देऊ, त्याला मी स्वतः बांधील राहीन. होत नाही म्हणजे काय, झालंच पाहिजे. कारण शिवशाहीचं सरकार असं असेल, तुमचा मुख्यमंत्री हे शिवशाहीचं सरकार म्हणजे नुसतं शिवसेनेचं सरकार नाही, सरकार तुमचं असेल. प्रत्येकाला वाटेल होय माझं सरकार आहे, माझा मुख्यमंत्री तिकडे बसलाय, हे प्रत्येकाला वाटेल, असा विश्वास देणारं हे सरकार असेल. आणि हे सरकार, तो जो त्यावेळेला आपला मुख्यमंत्री असेल, तो मुख्यमंत्री काँग्रेसची आणि सोनियाबाईंची आणि शरद पवारांची भांडी घासणारा नसेल, तो दिल्ली समोर वाकणारा नसेल, तो माझ्या शेतकऱ्यासमोर नतमस्तक होणारा असा तो मुख्यमंत्री असेल, तुमचा स्वतःचा हक्काचा मुख्यमंत्री असेल. आणि म्हणून जागे राहा. किती काही घोषणांचा पाऊस पडला तरी हे उन्हाचे चटके गेल्या 10 वर्षात तुम्हाला बसलेले आहेत, हे विसरू नका. आणि मजबूतीने शिवसेनेचं शिवशाहीचं सरकार आणा. जी वचनं आम्ही तुम्हाला देऊ त्याला मी स्वतः बांधील राहीन, एवढंच वचन देऊन तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.